नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि सध्या लोक नुसते सोनं चांदी खेळत आहेत. ओके, सोनं चांदी घेत सगळं कॅपिटल सोन्या चांदीकडे चाललेलं आहे. त्याच्यामुळे हिंदुस्तान झिंक आणि वेदांत लिमिटेड या दोन कंपन्या तुफानीवरती गेलेल्या आहेत की ज्या सिल्वरमध्ये त्यांचा स्टेक आहे. सिल्वर बनवतात त्या कंपन्या, सिल्वर उत्खनन करतात. हिंदुस्तान झिंक 700 रुपये टेकला असेल, जो 400 रुपये होता 3-4 महिन्यापूर्वी. आणि वेदांत हा पण 600च्या पुढे गेला असेल, जो कोणी घेत नव्हतं. वर्षापूर्वी कोणी घेत नव्हतं वेदांत लिमिटेडला. ओके, बिकॉज ऑफ कन्सर्न्स ऑफ देअर मॅनेजमेंट. ओके, आता इतर सगळे MNC कंपन्या तुम्हाला वाचून दाखवतो. सगळे खाली आहेत, फक्त 2 शेअर्स आत्तावरती आहेत. ओके, बॉश, ओके, SKF बेअरिंग, बेअर क्रॉप सायन्स, PI इंडस्ट्रीज, इमामी, कोलगेट. इमामी काय EPS हा नाही आहे, MNC नाही आहे, पण उत्तम शेअर आहे ना. बेसिकली इमामी इज यूज बाय एव्हरीबडी एव्हरी डे. ओके, नंतर 3M, सिप्ला, नंतर प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन. ओके, पेज इंडस्ट्रीज. ओके, नंतर हा पण काही याच्यामध्ये लोकल पण आहेत. इक्वल त्यांची कॅटेगरी मी MNC ठेवले कारण दे आर फिनॉमिनली गुड मॅनेजमेंट्स. ओके, फायझर, अबॉट, पिडिलाइट, सिमेन्स इंडिया, नंतर NAM, ITC, ॲक्सिस बँक, TCS, पर्सिस्टंट, HDFC AMC, कॅस्ट्रॉल, इक्रा, क्रिसिल. फिनॉमिनल कंपन्या पण खाली आहेत. ओके, अशाच वेळेला ह्या कंपन्या घ्यायच्या असतात. ओके, कमिन्स इंडिया खूपच वरती गेला आहे. कुठे गेला आहे? 700 रुपयापासून 4000. ABB इंडिया, नंतर CAM, CDSL, केफिनटेक, NSDL, मोतीलाल ओसवाल फायनान्स, आनंद राठी वेल्थ टिकून आहे अजून ह्याच्यामध्ये. ओके, ओरॅकल, बजाज ऑटो टिकून आहे, नेस्ले टिकून आहे, बजाज फायनान्स, नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स, BEL हे पण 2 टिकून आहेत. IEX पडलेलाच आहे, MCX वरती आहे, टिकलेला आहे किंवा अजून वरती वाढतं आहे. BSE फॉर एव्हर ग्रीन काइंड ऑफ. REC PFC तुफानी पडलेले शेअर्स. हुंडाई मोटर, मारुती, ओके, फोसिको इंडिया, ब्लू डार्ट, केना मेटल, स्टोवेक, टिमकेन इंडिया, वर्लपूल, सनोफी कंझ्युमर, सनोफी इंडिया तर 1000 रुपये खाली आला गेल्या महिन्याभरात. ICICI बँक डुईंग नथिंग. ओके, HDFC बँक, सोसो, SBI गुड, RIL पडला. RIL सारखा शेअर पडलेला आहे सध्या. ओके, ह्या सगळ्या शेअर्समध्ये वाढतात कुठले ते हिंदुस्तान झिंक आणि वेदांता. कारण टूम सध्या काय सिल्वर आणि गोल्ड, त्याच्यामुळे टूमकडे सगळे लोक धावतात येड्यासारखे. आणि जे चांगले शेअर्स आहेत, जे डिव्हिडंड डील या बऱ्याच शेअर्सची उत्तमोत्तम आहे. ओके, आणि रेव्हेन्यू ग्रोथ आहे, प्रॉफिट ग्रोथ आहे, DNA चांगला आहे, माल खपतो आहे, मालाचा काय म्हणायचं क्वालिटी उत्तम. कॉम्पिटिशन असली तरी कॉम्पिटिशनला पुरून उरतात हे सगळ्या कंपन्या. ओरॅकल, ओके, देर इज नो कॉम्पिटिशन फॉर ओरॅकल प्रोडक्ट्स पर से. ओके, तर अशा कंपन्यांकडे तुम्ही लक्ष द्या. ह्याचा टेक्निकल अभ्यास करा. फंडामेंटल तुम्हाला मी गेल्या वर्षभरात सांगितलंच आहे. ओके, त्याच्यावरने पडलेत शेअर, अजून 10% पडले, अजूनही 10% पडू शकतात, पण कधीतरी वरती जातीलच ना. देर इज एंड टू दिस फॉल. ओके, देर हॅज टू बी एंड टू दिस फॉल. तोपर्यंत तुम्ही पेशन्स दाखवला पाहिजे. ओके, आता मी तर तुम्हाला 5 वर्ष